गेल्याच महिन्यात अतुल परचुरे यांचे निधन झाले। त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टी एका तगड्या अभिनेत्याला मुकली। त्यांच्या निधनामुळे अनेक मराठी सिनेविश्वातील कलाकारांना धक्का बसला। अभिनेते अतुल परचुरे यांच्या बायकोचे नाव सोनिया परचुरे आहे। यांना एक मुलगी आहे, तिचे नाव साखिल परचुरे। काही दिवस साखिल परचुरे आणि अतुल परचुरे यांच्या भेटीवर बंदी घालण्यात आली होती। त्याचे कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। सध्या साखिल फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे, परंतु तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की तिने एका सिनेमातही काम केले आहे। तिने 2014 साली मनवा नाईक यांच्या पोरबाजार या सिनेमात काम केले होते। या सिनेमात अंकुश चौधरी हा लीड रोलमध्ये होता। तसेच सई ताम्हणकर, स्वरांगी मराठे यांनी या चित्रपटात काम केले आहे। या सिनेमातून महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर याने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले। या सिनेमामध्ये साखिल हिचे सिलेक्शन सहज झाले होते। मनवा नाईक आपल्या पोरबाजार या सिनेमात काम करण्यासाठी मुलांच्या शोधात होती। ती भेटायला घरी आली तेव्हा तिने सहज साखिलला विचारले की सिनेमात काम करणार का। तेव्हा साखिलने होकार दिला। तेव्हा ती 9वीत शिकत होती आणि ती थोडी लाजरीबुजरी होती। आपले वडील खूप मोठे ॲक्टर आहेत, यामुळे त्यांच्यासमोर ॲक्टिंग करताना ती नर्वस व्हायची। परिणामी त्या काळात अतुल परचुरेंना भेटायला स्वतः साखिल हिनेच बंदी घातली होती। अतुल परचुरे यांना पोरबाजार सिनेमाच्या सेटच्या आजूबाजूला फिरकायची बंदी होती। सिनेमाचे संपूर्ण शूटिंग झाल्यावर पोस्ट प्रोडक्शनपासूनही परचुरे यांना साखिलने लांब ठेवले, एवढी ती नर्वस होती। या काळात साखिल अतुल परचुरे यांच्यापासून लांब राहिली होती।